शेतकऱ्यांच्या समस्यांना तिलांजली देणारे रमीबाज मंत्री माणिकराव कोकाटे यांना बरखास्त करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्छिरे यांनी तहसीलदारांमार्फत राज्यपालांना केली आहे। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, वीज बिल माफ करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू असे दिवास स्वप्न दाखवून शेतकऱ्यांना दिलेले अभिवचन शेवटी जुमला ठरवले। शेतकरी आज मेटाकुटीला आलाय। कुठे गारपीट, कुठे अतिवृष्टी, कुठे ढगफुटी, यामुळे शेतकरी बरबाद झालाय आणि तो आत्महत्या करतोय। आणि निवडून दिलेले मंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तिलांजली देऊन संसदेमध्ये कामकाज सुरू असताना मोबाईलवर पत्त्यांचा जुगार रमी खेळतात अशा शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना आता क्रीडा मंत्री केले। हे एक तर मंत्रिपद काढून दुसरे मंत्रिपद देणे मी शिक्षा आहे का बहुमान? म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून बरखास्त करा, नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत देण्यात आला आहे। याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्छिरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव सर, तालुका संघटक विजय मोरे, महिला संघटिका तारामती जायभावे, शालिंदाई मोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे सर, प्रकाश भाऊ साणप, उपसरपंच रवींद्र सुटे, युवा शहर अधिकारी श्रीकांत मादनकर, विभाग प्रमुख गोपाल मापारी, तानाजी आंभोरे, अमोल सुटे, विजय घोडके, मंगेश मोरे, ज्ञानेश्वर दूधमोगळे, अल्पसंख्याकचे अशफाक खान, फहीम खान, उमेश मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। शेतकरी आज ढगफुटी, गारपिटी यामुळे त्रस्त झालेला आहे। त्यांचे संपूर्ण शेत वाहून गेलेले आहे। त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्री असतात आणि कृषी मंत्री कामकाजाच्या वेळेस त्या सदनामध्ये मोबाईलवर रमी खेळतात। म्हणजे किती असंवेदनशील कृषी मंत्री आहेत। आणि महाराष्ट्र शासन त्यांना पनिशमेंट म्हणून कृषी मंत्रीपद काढलं जातं त्यांच्याकडून आणि खेळ मंत्री म्हणजे क्रीडा मंत्री दिले जातात। किती हास्यास्पद गोष्ट आहे। अशा असंवेदनशील मंत्र्याला तत्काळ त्यांच्या पदावरून बरखास्त करावा अशी राज्यपालांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केली आहे। आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या स्टाईलनं आंदोलन करत। जय महाराष्ट्र।